2 दिवसांपूर्वी अमेरिकेत बेकायदा वास्तव्य करत असल्याचा दावा करून अमेरिकन सरकारने 104 भारतीयांना C-17 ग्लोबमास्टर या विमानातून परत पाठवलंय। हे विमान बुधवारी अमृतसर येथे उतरलं। अमृतसर विमानतळावर उतरण्यापूर्वी विमानानं 4 ठिकाणी इंधन भरण्यासाठी लँडिंग केलं। या विमानातून मायदेशी परतलेले पंजाबचे हरविंदर सिंग यांनी प्रवासात या सर्व भारतीयांना दिलेल्या वागणुकीची धक्कादायक हकीकत सांगितली आहे। तो 40 तासांचा प्रवास, पूर्ण वेळ आमच्या हातात बेड्या घातलेल्या होत्या, पाय बांधून ठेवले होते आणि आमच्या जागेवरून आम्हाला 1 इंचही हलायची परवानगी दिली जात नव्हती। वारंवार विनंत्या केल्यानंतर आम्हाला तसंच ओढत फरफटत वॉशरूम पर्यंत जाऊ दिलं जायचं। विमानातले कर्मचारी शौचालयाचे दार उघडायचे आणि आम्हाला आत सोडायचे। अशा शब्दात अमेरिकेहून भारतात परतलेल्या भारतीयांपैकी एकाने प्रवासाच्या 40 तासांमध्ये आलेले धक्कादायक अनुभव यांचं कथन केलंय। पंजाबच्या होशियारपूरमधील ताहली गावात राहणारे हरविंदर सिंग हे अमेरिकेनं भारतात परत पाठवलेल्या नागरिकांच्या तुकड्यांपैकी पहिल्या तुकडीत होते। ते C-17 ग्लोबमास्टर या विमानात त्यांच्यासह एकूण 104 भारतीय होते। पण या प्रवासाचा अनुभव हा नरकावून भयंकर होता, असं हरविंदर सिंग म्हणाले आहे। त्यांनी आम्हाला हातात बेड्या घातलेल्या अवस्थेत बळजबरीने खायला लावलं। त्यांना वारंवार बेड्या काढण्यास सांगूनही आमच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं। हा प्रवास फक्त शारीरिकच नाही तर मानसिक दृष्ट्याही प्रचंड थकवणारा होता, असं हरविंदर सिंग यांनी सांगितलं आहे। अवैधरित्या स्थलांतरावर बोलताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले, जर एखाद्या देशाचे नागरिक परदेशात अवैधपणे राहत असतील तर अशा प्रत्येक देशाने त्यांच्या नागरिकांना परत देशात घ्यायलाच पाहिजे। हे त्यांचं कर्तव्य आहे। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेत अवैधपणे गेलेल्या भारतीयांच्या मुद्द्यावर संसदेच्या नियम 251 अंतर्गत निवेदन दिले। यावेळी त्यांनी सांगितलं की ही कारवाई अमेरिकेच्या नियमानुसार करण्यात आली आहे। अशी कारवाई यापूर्वीही करण्यात आली आहे। ही काही नवीन प्रक्रिया नाही। जयशंकर राज्यसभेत बोलताना म्हणाले की डिपोर्टेशनची प्रक्रिया ही नवीन नाही, हे अनेक वर्षापासून होत आला आहे। पुढे 2009 पासून अमेरिकेतून आजपर्यंत झालेल्या डिपोर्टेशन बद्दलची माहिती देताना जयशंकर म्हणाले की आपल्या प्रशासकीय यंत्रणांकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार त्यांनी 2009 ते 2025 सालापर्यंत कोणत्या वर्षी किती नागरिकांना भारतात परत पाठवण्यात आला आहे त्याची आकडेवारी सांगितली। डिपोर्टेशन केले जात असलेल्या भारतीय नागरिकांशी गैरवर्तन होऊ नये यासाठी आपण अमेरिकेच्या सरकारबरोबर संपर्कात असल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संसदेत सांगितलं। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।